भाऊ यांना सगळ्यांना बोलून घेतलंय. नेमकं कारण काय ही माहिती नाही, काय सांगितलंय काय नाही ही पण माहिती नाही. ती आल्याशिवाय तर काय कळत नाही. आणि ह्यांनी पण घरी नाहीत. तर नेमकं काय झालंय काय नाही विचार करून करून नुसतं पोटात कालवायला लागलंय. ती आल्याशिवाय आता काय कळणार नाही. त्यांची आता वाटच बघायची. नेमकं कारण काय? नमस्कार बहिणीनं. काल पोळ्या आज आळूच्या वड्या, काय भानगड आहे म्हणचाल. चुलीवर चाललंय उन्हाच्या रातात अजून ती पण. नेमकं काय काय हाय, काय कोण यायचं आहे का काय, कोणासाठी चालू आहे? तुम्हाला लय प्रश्न पडला असतील आहे का नाही. नेमकं उन्हाच्या रातात ती पण आज आळूच्या वड्या तळून उकळून नाही तर तळून लागली करायला. या लागली ती माझी खास माणसं त्यामुळे लागली करायला. तर आज आहे बघा स्वामी प्रकट दिन. तर सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या लय लय शुभेच्छा बरं का. आज स्वामी प्रकट दिन आहे. आजचा दिवस खरंच लय महत्वाचा आणि आनंदाचा आहे. द्यावं म्हणलं काय तर घोडदोड करून शिना पेटवलीतून लेकरं आली आता शाळेतनं. त्यांना काय तर घ्या म्हणलं खाऊन शिना, तर लेकरांनी न काय खाता नुसतं बघा पाणी पिली न्यायला टोपण पण लावलं नाही. खाली शेरड तर बाहेरची बांधलेली म्हणजे आम्ही पाणी पाजून येतो तर तुझा स्वयंपाक उरक मम्मी. लागली स्वयंपाक करून घ्यायला एक 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 किती करून शिना. मला पण लय दिवसापासून आळूची वडी खाऊ वाटत होती पण जमलंच नाही. वेळच मिळत नव्हता. रोज एका मागे एक एका मागे एक काय ना काय काम बघा. आता सगळी बाहेरची काय असतील ती कामं घेतली उरकून शिरा आणि म्हणलं चला ती घ्यावं करून. कुठं खावा तर आपल्यात हाय ती आळूची पानं ती घ्यावं म्हणलं करून शिला न टायमिंग घालवता. उकडलेली पण ह्याच्यापेक्षा छान लागते ती, पण उकडलेलं मला नाही पटत. त्यामुळं म्हणलं चला घ्यावं तळूनच. खुसखुशीत पण होते त्या. आणि जरा आळू विसत मिरची जरा जास्त टाकली नाही, लिंबू जरा वापरलं ती चरचरपणा जातो. जरा मिरच्या जास्त टाकायच्या चरचरत नाही. लिंबू विस जास्त पिळायचं म्हणजे चरचरत नाही. देशी आळूच्या पानाचे वडे आहेत त्या. गड्या माणसाने तर हिला चांगलं असतं बरं का. 8-10 दिवसाला 4-8 दिवसाला ही द्यावं गड्या शिल्लक करून शिना चांगलं असतं. ही काय मन लाग नाही, कुठं थांबू वाटत नाही, कुणा सगळं बोलू वाटत नाही. काय म्हणते ते की सगळं दुःख लपवून शिना जरा हसू आणावं लागतं चेहऱ्यावर आपल्या. आपल्याला भलं टेन्शन हाय पण दाखवून चालत नाही. तेव्हा उन्हाच्या राटातनं एक बादली एक डबडं घेऊन शिना आले ती हाय कशा ती दोघं संग. खाली शेरड बांधली ती म्हणलं या जावा पाणी पाजून शिना. जुतीची शेरड बांधली ती. जुती गेली तिच्या भावाच्या पोराचं नाव ठेवायचं होतं. भाऊजी पण नाही तर ती पण नाही. शेरड आहे ती तिची गाबणी या जावा म्हणलं पाणी पाजून शिना बांधली ती म्या खाली. तिचं पण तिथलं समजा उरकून घेतलं. घरातलं लुटून हे काढायचं. घरी कोण नसल्या पारवारूस काढावं लागतं की हो. तसं ठेवून चालतंय का. तिच्या शेरडा खालचं लुटून हे काढलं. पाजली पिले शिर्डी पाणी सावलीला बांधल्या. घ्या बरं एक एक आळूची वडी बघा बरं मला सांगा चव लागते का मीठ आहे का. घे की दादू घे घे खा घे. हो घे. कसं व्हायचं दाद्याचं एक माझ्या पण आणतो बर. भोळा बाबडा दाद्या आहे माझा. बायको तर कसली भेटायची वाघाला माझ्या कोण आणतो बाय. हा भोळी बाबडी भेटायची काय. तुला तुला कसली पण भेटू दे तू तिला तू वाटणीवर आहे ना पापावनी. गरीब भेटू नाही तर आगाव भेटू आहे का नाही. अरे वागावं चांगलं संस्कार घेतलं तर फायदा हाय. वाईट संस्कार घ्यायचं नाही तर चांगलं घ्यायचं. आपली म्हैस गाबणी आहे तिला पण सावलीला बांधा पाणी पाजून आता. हो मी घेते उरकून शिना. एक 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 उरकस तरी टायमिंग घेतोया आपण. कसं आहे माहितीये का लय टेन्शन घेत नाही. लय टेन्शन घेऊन पण बघितलंय त्याचा काय फायदा होत नाही. तोटच होत्याच. त्यामुळे लय टेन्शन घ्यायचं नाही. जिथं फायदा असेल तिथं टेन्शन घेऊन काम करायचं बघा. जिथं फायदा नाही तिथं लय टेन्शन घेऊन काम करायचं नाही. असं उन्हाच्या रातात सावलीला गोट्यात चुलीवर बनवून खायची मजाच काय तर वेगळी आहे का नाही. चव लागतंय का हा कुरुम कुरुम. अरे बापरे कुरुम कुरुम इथं आवाज येतोय. लागतंय का चांगलं मीठ आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटते. बाबाला पण 2 काढून ठेवा 2-3 आल्या खात्यानं. नागा माझ्या संग बोलून आता पण त्यांना ठेवावं लागतं की. परत अजून टोमणं हाणत्यात करून खाता घरी. पण बायको एकटी करून खात नाही कळणार नाही. व काय करायचं नुसतं टोमणं ऐकत राहायचं आहे बघा. त्यांचं नुसतं टोमणं ऐकत राहायचं. तर खास कोण यायच्या आहे ती तुम्हाला आता सांगतेच. कोण या लागले तर माझा या लागलाय भातचा आणि आई वडील दोघं पण या लागले. ती काय झालंय काय नाही माहिती नाही. नुसता फोन आला की या लागलोय.
सांगितल्यावर मग मी आपण म्हणलं काय ह्यांनी फोन केलता का काय, तर काय नाही यायला लागलोय म्हणलं नुसतं या म्हणलं. मग आई पण यायला लागली मी पण यायला लागलोय. बरं म्हणलं या. मग म्हणलं चला यायला लागली तिथे येस तर भाकरी कालवण करून घ्यावं, 4 आळूच्या वड्या तळून घ्यावं, विषय हातीली आलं म्हणजे जवळ जरा नवजून आपण आपल्या आई बापाला करून घातलं बरं वाटतं. आपण ना आपल्या आई बापाला नवजून करून घालायचं मग कोण घालायचं सांगा आपल्याशिवाय. म्हणलं चला करून घ्यावा. येतीलच आता फोन आलता यायला लागलो या मौदापर्यंत आलोय म्हणलं. तर काय तरी तिथनं प्यासनं हाडलं म्हणजे इथपर्यंत येस तर 1-1.5 तास लागतंय. त्यात लिकरू संघ हाय, कुठं पाणी मागितलं गाडी उभा करावं लागते, काय खायला मागितलं गाडी उभा करावं लागते, थांबत थांबत येऊ लागतंय. अजून काय झालंय काय नाही ते टेन्शन आहे. ह्याने काय म्हणल्यात गा काय नाही ते टेन्शन व्हायलाच आहे. काय करून काय नाही ह्यांना काय कळ नाही. हो चरचरतच असते राय. लिंबू पिळलंय की म्या यात जेवढी वडी चरचरण तेवढी चांगली आहे दाद्या. मग काय आंबाट चेहर करू काय. हो चरचरतच असते आळूची वडी. अशी कोणतं पान आहे सांग चरचरत नाही आळूचं. कुठली जरी आणली तर चरचरत. बोलताना तेवढं चरचरत नाही, खाताना चरचरतय का. बोलताना तेवढं चरचरत नाही, खाताना तेवढं चरचरतय. हुशार आहे तू पप्पा म्हणे तुझ्या. अजून पप्पानं काय सांगितलंय बाबाला काय माहिती होय. काय त्यांनी सांगितलं म्हणून येते ती का, त्यांच्या मनाला कधी लेखाय म्हणून येत नाही ते. अवघड आहे बाबा. काय तुम्हाला सांगून उपयोग नाही. जाऊ द्या पप्पा 4-8 दिवस तसंच करणार आहे. डोक्यात जोपर्यंत छेर जात नाही तोपर्यंत असंच राहणार. आपलं काम तर आपल्याला करावंच लागतंय की. त्यांनी एक तसं करायला लागलं म्हणून आपण करून चालतंय का सांगा. आपला परपंच हाय, लेकरा बाळांना घेऊन आपली गुरं ढोरं रानातलं बघावं लागतंय, पार्सल बघावं लागतं, ती पॅकिंग करावं लागतंय, सगळं काय असेल ते करावं लागतंय. थांबून चालत नाही बघा बहिणी. भांडण तांडण आपलं परपंच आहे म्हणल्यावर भांड्याला भांड लागणारच. एवढं टेन्शन घेऊन राहायचं नाही. पण टेन्शन घेऊन राहायचं नाही म्हणलं तरी टेन्शन येतं या. पण नेमकं कारण कळ नाही, नेमकं कशा पाय बोलवलंय, नेमकं काय ही विचार करून करून मग काय तर पोटात निसतं असं कालवतं या. वड्या खायला वड्या खाय बोलू मी वड्या करायला मला फोन आलता बाबाचा. मी यायला लागले म्हणून मी लागली वड्या करायला. चपात्या 4 करावत्या म्हणून. कुठे गेले तर त्यांचं कोण मारू काय गे. नाही बाबा आलं नाही कधी. सकाळी गेलेला अजून आलं नाही. आता 12-1 वाजत आली. खाल्लं पण नाही पोटाला काय. तसंच गेले तर काय करतो सांग. बघतोय संग तेवढे भांडणं तर करत नाही ते. मी बोलत नाही म्हणून भांडण होत नाही. ती बोलते तर मग मी तोंडाला तोंड लावत नाही त्यामुळे भांडण होत नाही. ती मस्त बोलते पण मी एक शब्द बोलत नाही. मी बोलल्यावर मग घडतच. मी बोलत नाही. मी किती समजवून पप्पानं सांगितलंय बाबानं भांडणं करायला नाही की. जरी काय बोललं तर आपण ग बसायचं, भांडण लागत नाही. मग गप हाय. बघू किती दिवस करतात किती दिवस नाही. त्यांच्यावर काय बदल होतोय का नाही बघू की. गप राहून काय बदल होतोय का नाही ती पण बघू आपण. हा बघू की आता. बघूच की मग तू बापाचा काय बरोबरून माझ्या संग भांडू नको रे बाबा. मी बघूच म्हणते की. बघूया की आता पंचनात बघायचं काय जाऊन. आ घरात जाऊन बोलतोय पंचनात बघून बोलायचं आहेस काय. तेवढं पप्पाला काय म्हणू. मी बोलू ना वय पप्पाला नाही मी काय बोलत. मी काय एक शब्द तुझ्या पप्पाला बोलत नाही बाबा. मला वैताग आला या कामाचा वैताग. आणि वरनं अजून हे तुमच्या पप्पाचा असला वैताग. त्यांना काय बोलायचं